माणसा माणसात फरक असतोच, कारण प्रत्येकाचं मन, विचार आणि जाणीव वेगवेगळे असतात. कुणाला हिऱ्याची किंमत कळत नाही, तर कुणाला साध्या काचेच्या तुकडेलाही जीवापाड जपावंसं वाटतं. वस्तूची चमक तिचं मोल ठरवत नाही, तर ती पाहणाऱ्यांच्या नजरेची संवेदनशीलता ठरवते. काही लोकांना केवळ बाह्य देखावा दिसतो, तर काही जण आतला अर्थ शोधतात. ज्याच्या मनात जपण्याची वृत्ती असते त्याच्यासाठी छोट्या गोष्टीही अमूल्य ठरतात, आणि ज्याला फक्त लाभ दिसतो त्याच्यासाठी मोठी गोष्ट ही साधीच असते. मोल हे पैशाने मोजता येत नाही, ते भावना आणि जिव्हाळ्यानं ठरवतं. म्हणूनच काही नाती लोक सहज सोडून देतात, तर काही जण तुटलेल्या धागेला जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. ज्याला कदर करायला येते तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो, कारण संपत्ती वस्तूमध्ये नसते, ती ओळखण्याच्या मनामध्ये असते. शेवटी हिऱ्यापेक्षा मौल्यवान ही नजर असते, जी त्याची किंमत ओळखते. आणि म्हणूनच मोल वस्तूचं नसतं, मोल जपणाऱ्या मनाचं असतं. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर ही कालचा जो तुम्हाला व्हिडिओ मी शेवटी बोललेली की अर्धा राहिलेला व्हिडिओ तुमच्याशी उद्या शेअर करते. तर कालचा व्हिडिओ खरंच खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी अर्धाच पाठवलेला आहे. आणि काल मी दिवसाचं पूर्ण रुटीन शेअर केलेलं होतं, जे की आपलं 4-5 वाजेपर्यंतचं. जसं की स्वयंपाक वगैरे मात्र ठेवला होता, पण तरीही त्याच्यामध्ये वाचन वगैरे जे माझं चालू आहे ते मात्र त्यामध्ये मी नाही दाखवलेलं. असो, आज गुरुवार असल्यामुळे मी मस्त स्वामींचा, आपल्या गणपती बाप्पांचा, विठ्ठल रुक्मिणींचा, त्याचबरोबर आपल्या बाळकृष्णाचा, सगळ्यांचा मस्त पंचामृताने अभिषेक केलेला आहे. आणि अभिषेक हा सर्वप्रथम जलाभिषेक करून घेतला आणि नंतर लक्षात आलं चला होळीसुद्धा झालेली आहे, नेमकीच अजून रंगपंचमी बाकी आहे. तर म्हटलं चला का नको आपल्यासुद्धा देवाला थोडासा आपल्या देव्हाऱ्यातलाच रंग खेळायला, बाहेरचा रंग लावण्यापेक्षा आपल्या देव्हाऱ्यातला रंग लावावा आणि मनातला जीव लावावा थोडासा. म्हणून म्हटलं चला थोडंसं आपलं जे पण साहित्य आहे ते मी गोळा केलं, जे की आपलं चंदन, हळद, कुंकू आणि त्याचबरोबर थोडंसं दूध आणि पाणी. बस, जास्तीचं काही मला भेटलं नाही. मी पाठवलं होतं मुलाला दुकानावर आणण्यासाठी सुद्धा, पण दुकानावरती आज काही कलर त्याला भेटलेच नाही. म्हटलं छोट्या छोट्या पुड्या आण, कारण रंग होळीही झालेली होती, त्यामुळे आता मुलं काही नंतर खेळतील काही नाही खेळतील. आणि राहिल्या तर त्या आल्याच कामाला आल्या असत्या, परंतु मग मी काय केलं, ते भेटले नाही 5 वाल्या पुढे मला. म्हटलं जाऊ द्या, मग छोट्या छोट्याच आणायच्या होत्या तर नाही आणल्यानंतर मग जो आहे तो कलर मी तयार केला आणि त्यांनीच आपला अभिषेक केलेला आहे. असो, हे गाणं मला खूप आवडतं आणि त्याच गाण्यावर मी तुम्हाला नाही बोलले का काल छोटीशी रील टाकलेली आहे. ते गाणं एवढं मनाला भावून जातं ना, की जसं की त्या गाण्यामध्ये आहेच तसं. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा घरी. मला काही तेवढा ताल सूर वगैरे लावता येत नाही, पण ऐकायला खूप छान वाटतं. आणि एकदा जर ऐकलं ना, ते 2-3 दिवस तरी सहज ऐकावं असं वाटतं. आणि मग ते एक चांगलं की बऱ्याच दिवस डोक्यात राहतं आणि ते राहून राहून मी ऐकत असते. असो, सगळी देवपूजा वगैरे झालेली आहे. आज डीपली देवपूजा तुमच्याशी नाही शेअर केलेली, कारण आज पण मला उशीरच झालेला होता. सकाळची उठण्याची घाई असं म्हणतो ना आपण, खरंच मग घरी राहिलं तर दिवसभर कामच करत राहायचं का? आणि तीच जी आहे ना मन मला लागू झालेली आहे. कारण एकदा उशिरा उठलं की काय होतं ना, जसं म्हणतो की आपण जे लवकर उठतात त्यांची दुपार होते आणि आपली सुरुवात होते, अशा पद्धतीचं काम झालेलं आहे. कारण देवपूजा वगैरे सगळं करेपर्यंत भरपूर टाईम झालेला होता आणि त्यासाठी पण देवपूजा सगळी झाली की मनाला खूप समाधान भेटतं. आणि ही शेवटची क्लिप मी तुमच्याशी शेअर केलेली होती. असो, आजच्या देवपूजेसोबत आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची सर्वांना आवडणारी मिसळपाव रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर असो, मिसळपाव तुम्हीसुद्धा घरी बनवता का? ह्या लॉकडाऊनपासून बऱ्याचशा रेसिपी आपण घरीच बनवतो, बऱ्याचशा म्हणजे बऱ्यापैकी 80-90% घरी बनवतो म्हणायला काहीच हरकत नाही. मला तर अगोदर ह्या रेसिपी माहीतसुद्धा नव्हत्या. चला, माझी देवपूजा वगैरे सगळी कामं झालेली आहेत आणि अजून भांडे बाकी आहेत.
सगळं काम आवरल्याच्यानंतर थोडंसं काय केलेलं आहे, 5 मिनटं मोबाईलवर बघत बसले होते. कारण आपल्याला आजकाल सवयच झाली जरा पटपट काम आवरलं की थोडं तरी मोबाईलवर हे करायचं, टाईम स्पेंड करायचा. जास्तीचा नाही पण थोडा तरी करायचाच. मला त्यातमध्ये थोडासा जास्तच मोबाईलचा हे आहे. आणि त्यातमध्ये मी मोबाईलवर टाईम स्पेंड केला म्हणजे काय केलं तर एक रील एडिट केली आणि टाकली. ती पण आजच्या पूजेची टाकलेली आहे, दुसरी नाही कुठली टाकली. आणि झालं अजून भांडे बाकीत, मशीन होत आलेली आहे आता. तर चला अजून बघा मोठ्या मुलांनी पूर्ण पॉटवर कसा घरदा केलेला आहे, बघा असा पॉट केलेला आहे. तर हा आवरायचा आहे. अजून एक झालं की दुसरं काम फ्लो वाजता अजून लादीपासून घ्यायची बाकी आहे. आज उशिरा उठलं की दिवसभर कामाचा गोंधळच राहतो, म्हणजे कामात हाताने दिव्यात. आणि 8-15 दिवस झाले की देवाखालचे म्हणजे जे पण आपण देवाच्या घटामध्ये, त्याचबरोबर कवड्याखाली आणि आपल्या श्रीयंत्राखाली वगैरे जे पण तांदूळ वगैरे आपण ठेवतो ना, ते सर्व तांदूळ वगैरे सुद्धा चेंज करायला येतात. आपण पूजा करते वेळेस त्याच्यामध्ये पाणी पडतं, त्याचबरोबर थोडंसं हळद कुंकू वगैरे पण पडतं, त्यामुळे ते तांदूळ खराब होतात आणि एखादा किडा वगैरे सुद्धा त्यामध्ये जातो. तर त्यासाठी ते तांदूळ मी चेंज केलेले आहेत. आणि आपलं किचन जे आहे ते किचन अगोदरच आवरून घेतलेलं होतं. तेवढी घासायची बाकी होती कारण मुलं खूप आज 9 वाजता उठले होते. कारण 9 वाजता उठल्याच्या नंतर मग त्यांच्या आंघोळ्या, जेवण, नाश्ता वगैरे सर्व करायला वेळ झाला होता. असो आज गुरुवार होता, म्हटलं चला पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकूया. थोडंसं हळद मीठ पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपलं लिक्विड टाकलेलं आहे. हे सर्व लिक्विड वगैरे टाकून काय केलेलं आहे, थोडंसं फ्रीजवर सुद्धा हात मारून घेतला आणि आपलं घर जे आहे ते लादी वगैरे पुसून घेतलेली आहे. कारण ज्यावेळेस दिसतं ना त्यावेळेस सगळं तसंच ठेवावं असं नाही वाटत. आपण नेहमी म्हणतो हे काम आपण सगळेच जण करतो आणि ह्यामध्ये वेगळं काय आहे, वेगळं काहीच नसतं. पण काय असतं ना, ज्यावेळेस आपण तीच कामं तसेच म्हणजे जशाचे तसे पडून देतो आणि ते कामं करत नाही ना, मग कधी आजची कामं उद्याची कामं परवा असं करतो ना, त्यावेळेस आपल्याला वाटतं की हे कामं रोज रोज काय करायची. पण ते कामं जागची वेळोवेळी केली ना तर ते स्वच्छ राहतात, छान दिसतात. म्हणून हे काम आपल्याला जेव्हाची तेव्हा केले तर चांगले वाटतं. असो घेतलेलं आहे फ्रीजसुद्धा पुसून, मी घर लादीसुद्धा पुसून घेतलेली आहे. त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे, पण राहत नाही, घरी असल्यावर राहत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला काय होतं, घर स्वच्छ असलं की मन प्रसन्न राहतं. त्यासाठी घर हे अगोदर स्वच्छ करायलाच लागतं. त्यांचे कपडे वगैरे झालेले होते आणि कपडे मी तुम्हाला दारात वाळू घातलेले दिसत असतील. पण दारात का टाकले तर बाहेर भिंतीवर टाकल्यावर आता ऊन एवढं पडलेलं आहे ना, कपड्यांचा जो कलर आहे ना तो कलर अजिबात व्यवस्थित राहत नाही. कारण उन्हाने एवढा कलर निघून जातो ना, 1-4-8 दिवस जर उन्हात कपडे टाकले, कपडे पूर्ण पांढरे शुभ्र होतात. त्यासाठी उन्हाळ्यात शक्यतो कपडे सावलीतच वाळू घाला. आणि काय झालेलं आहे, मशीनमध्ये अर्धे कपडे वाळून जातात. असो ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे. एकीकडे मी काय केलेलं आहे, मटकी जी आहे मोड आली ती मटकी मी उकळायला टाकलेली आहे. हे ताजं काळं वाटण जे आहे ते थोडंसं तयार केलेलं आहे, कारण आपल्याला वाटणाची मिसळ करायची आहे. आणि त्यासाठी ते कांदा आणि टमाटर, जिरे मोहरी टाकून तेलामध्ये व्यवस्थित असं छान परतून घेतलेलं आहे. आणि छान असं परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला सगळी मसाले घालून घ्यायचे आहेत, जे आपल्या आवडीचे मसाले आहेत. ते धने पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला असेल तर पावभाजी मसाला वगैरे सुद्धा ह्याच्यात टाकू शकता तुम्ही, कारण त्याची चव थोडी वेगळी असते. आणि मिसळपावचा मसाला सुद्धा भेटतो, मी काही अजून आणलेला नाही आहे. असं हे घरचं जे वाटण मी तयार केलेलं आहे, हे सगळं घरचा मसाला अगोदर परतून घेतलेलं आहे आणि नंतर जी वाटण तयार केलेलं आहे ते सुद्धा ह्यामध्ये मी परतायला टाकलेलं आहे. ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत, वाटणाचा रंग चांगला येईपर्यंत ह्याला परतायचं आहे. आणि नंतर जी मटकी आपण उकळून घेतलेली आहे ना, ती मटकी यामध्ये टाकायची आहे आपल्याला. तर अशी साधी सोपी रेसिपी आहे. आणि मिसळपाव आपण बाहेर जर खायला गेलो तर एक प्लेट आपल्याला 60 रुपयाला देतात. मग आपण 5-6 जण जर बाहेर खायला गेलो तर एका प्लेटमध्ये आपल्याला काहीच होत नाही. मग आपल्याला 2-2 प्लेट तरी नक्कीच घ्यायला लागतात. मग त्यापेक्षा घरी आपण लादी पाव आणून हे जर अशी मिसळ बनवली तर सगळेजण खातात. त्याला तुम्हाला खर्च येतो 100-200 रुपये, म्हणजे जसं की पावाचा खर्च. आणि आपण
फरसाण वगैरे जे आणतो ना त्याचा खर्च आपला होतो. पण मिसळ बघा किती छान तरतरीत झालेली आहे आणि मुलांना आवडली. ह्यावेळेस काळ्या मसाल्याची बनवल्यामुळे मुलांना आवडली. मी दरवेळेस काळ्या मसाल्याची बनवत नाही, पण ह्यावेळेस मसाला व्यवस्थित बनवून टाकलेला आहे तर मुलांना आवडलेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. आमच्या गल्लीमध्ये मुलं 4 वाजले की नुसते किलबिल काला करतात. त्या व्हिडिओमध्ये त्यांचा आवाज येतो आणि गरमी खूप होत आहे त्यामुळे फॅन वगैरे सुद्धा लावलेला आहे. व्हिडिओमध्ये त्याचा सुद्धा थोडासा आवाज आला असेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.